नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत तुळ राशीचं या आठवड्यातलं राशी भविष्य सोमवार 22 सप्टेंबर पासून रविवार 28 सप्टेंबर पर्यंत। या आठवड्यात नवरात्री सुरू होत असल्यामुळे दिवस खास असणार आहेत। चला तर मग दिवसानुसार काय बदल होणार ते पाहूया। त्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा। सोमवार 22 सप्टेंबर 2025 नवरात्रीचा पहिला दिवस, नवा आरंभ। तुमच्या कामामध्ये नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात। नोकरी किंवा व्यवसायात प्रस्ताव किंवा नवीन प्रकल्प येण्याची शक्यता आहे, परंतु सुरुवातीला नीट नियोजन करणे गरजेचे आहे। नवरात्री सुरू आहे त्यामुळे सामाजिक कौटुंबिक कामामुळे वेळेचे व्यवस्थापन आवश्यक आहे। सण तयारीमुळे घरगुती खर्च वाढतील, आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च टाळा। कुटुंबात उत्सव माहोल राहील, संबंधात गोडवा वाढेल, परंतु अपेक्षा जुळवून घ्या। उत्सवात जेवण जास्तीचे होऊ शकते, पचन चांगले ठेवा। सोमवारी घटस्थापना, देवी पूजा केल्यास मन प्रसन्न राहील। घरात साधी पूजा व संकल्प करा। सोमवारी तुमचा शुभ रंग आहे पांढरा, शुभ अंक आहे 1। मंगळवारी 23 सप्टेंबर 2025 तुम्ही विचारवंत म्हणून दिसाल। संभाषणातून नाती मजबूत होतील, परंतु कामातील तपशिलांकडे लक्ष द्या। नवरात्रीची ऊर्जा लोकांना सक्रिय करते, त्यामुळे टीम मीटिंग्स फायद्याच्या ठरतील। छोटे मोठे व्यवहार सोपे जातील। खरेदी करताना गुणवत्तेवर लक्ष द्या। जोडीदार किंवा मित्राशी संवादात सामंजस्य ठेवा, पण एखाद्या चुकीच्या अपेक्षेमुळे मन दुखावू शकते। स्पष्ट बोला। डोळे किंवा ऊर्जेचा थकवा लक्षात घ्या। कायमस्वरूपी झोपेची वेळ सांभाळा। सकाळी थोडा व्यायाम आणि सूर्य प्राणायाम केल्याने मन स्थिर ठेवण्यासाठी मदत होईल। मंगळवारी तुमचा शुभ रंग आहे लाल, शुभ अंक आहे 2। बुधवारी 24 सप्टेंबर 2025 नवरात्रीचा तिसरा दिवस। या दिवशी तुमच्या कामात डेडलाईन आणि तणाव जाणवू शकतो, विशेषतः ज्यांना वेळेवर काम पूर्ण करायचे आहे त्यांच्यासाठी। शारदीय नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सणाचे खर्च अपेक्षित आहेत। मोठे आर्थिक निर्णय घेणे टाळा। गुंतवणुकीसाठी पुढील दिवस अधिक योग्य ठरतील। भावनिक संवेदनशीलता वाढेल। जोडीदाराशी संवादात गैरसमज होऊ नयेत म्हणून बोलताना जबाबदारीने बोला। पचनाशी संबंधित तक्रारी, आम्लपित्त, अपचन त्रास होऊ शकतो। भारी तेलकट पदार्थ टाळा। घराच्या गणपती देवी समोर दुर्वा, हलके खीर, फळ अर्पण केल्याने मन आनंदी राहील। बुधवारी तुमचा शुभ रंग आहे ब्लू, शुभ अंक आहे 3। गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी गुरुच्या समर्थनानं अभ्यास, कायदा, शिक्षण किंवा दीर्घकालीन योजना सुरू करण्यास अनुकूल दिवस आहे। विद्यार्थी यांच्यासाठी उत्तम दिवस। दीर्घकालीन गुंतवणूक आणि अचल मालमत्ता यावर विचार करण्याचा योग आहे, पण निर्णय घेताना तपशील पहा। कुटुंबात धार्मिक कार्यक्रमामुळे एकत्र वेळ लागू शकतो। नात्यांमध्ये सामंजस्य टिकवण्यासाठी संवाद ठेवा। मन व शरीर चांगले राहील। देवीच्या पूजेत पिवळी फळे अर्पण करा। मन प्रसन्न आणि स्थिर होईल। गुरुवारी तुमचा शुभ रंग आहे पिवळा, शुभ अंक आहे 9। शुक्रवार 24 सप्टेंबर 2025 नवरात्रीचा 5वा दिवस। सर्जनशील कामामध्ये गती येईल। कलाकार, लेखक आणि मार्केटिंग कामासाठी चांगला दिवस आहे। छोटा मोठा आर्थिक फायदा दिसू शकतो, पण मोहक ऑफर्समध्ये अति उत्साह टाळा। नात्यामध्ये सौहार्द वाढेल। छोटी भेट गिफ्ट्सने नाते अधिक घट्ट होऊ शकते। हलका थकवा वाटू शकतो, विश्रांती घ्या। सकाळी हलके ध्यान, प्राणायाम आणि संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवा। शुक्रवारी तुमचा शुभ रंग आहे हिरवा। शनिवार 27 सप्टेंबर 2025 नवरात्रीचा 6वा दिवस। प्रवास किंवा बाहेरील मीटिंग्स लाभदायक ठरतील। फील्ड वर्क करणाऱ्यांसाठी उत्तम दिवस आहे। जागतिक पर्यटन दिवसाचा संदर्भ प्रवासाची संधी वाढवतो। प्रवास मनोरंजनासाठी खर्च शक्य आहे, परंतु अनुभव समृद्ध करतील। मैत्री व कौटुंबिक भेटीमध्ये आनंद। आठवड्याभरातील थकवा दूर करण्याची संधी। बाहेर फिरताना सुरक्षिततेकडे लक्ष द्या। हायड्रेशन ठेवा। प्रवासाच्या आधी थोडा वेळ ध्यान करा। सुरक्षितता ठेवा। शनिवारी तुमचा शुभ रंग आहे राखाडी, शुभ अंक आहे 6। रविवारी 28 सप्टेंबर रोजी नवरात्रीचा 7वा दिवस। आठवडा सगळ्यात शांतपणे संपेल। पुढच्या आठवड्याच्या योजना आखायला योग्य वेळ। खर्च संतुलित राहील। सणानिमित्त आनंदी खर्च योग्य। जुने नाते पुन्हा जुळवण्याची संधी। भावनिक संवाद करून नातं सकारात्मक ठेवा। मनाची शांती प्राप्त होईल। ध्यान, प्रार्थना करणे फायदेशीर ठरेल। आठवड्याचा आढावा घेऊन पुढील योजना आखा। देवीची आरती किंवा कुटुंब पूजा केल्यास मन प्रसन्न होईल।
रविवारी तुमचा शुभ रंग आहे केशरी. मित्रांनो, हा आठवडा तुमच्यासाठी धार्मिक, आनंद आणि कामात व्यस्त असा असेल. कामात संयम ठेवा, पैशात जपून राहा आणि आरोग्याकडे लक्ष द्या. दररोज थोडं ध्यान करा, मन शांत राहील. राशी भविष्य आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.